चला. सो वेलकम एव्हरीवन. वेलकम टू सदैव क्लासेस. सदैव क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा. वी आर स्टार्टेड युअर मॅथ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 आपण सुरू केलेला आहे स्टँडर्ड 10चा. ओके. विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 आपण सुरू केलेला आहे आणि त्यात पहिलं प्रकरण आपलं झालेलं आहे बघा. आपण घेत आहोत प्रकरण क्रमांक 2. बरोबर. त्यात पण आपण माझ्या मते बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत. काल काही भाग आपण शिकलो. सजीवांची प्रिया. आता आपल्याला शिकायचं आहे, हे काल झालं आपलं ग्लुकोजचं विघटन. आता इथून आपण पुढे जाणार आहोत. बघा. ते आपण आता इथून पुढे जाणार आहोत की श्वसन हे काल पाहिलं आपण, श्वसन काय आहे त्याप्रमाणे. त्याच्याबरोबर आपल्याला शिकायचं आता ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं काय होतं, ऑक्सिडीकरण होत असतं. ठीक आहे, आपण इथून शिकणार आहोत आज. पेज नंबर 22 आहे आपलं. ठीक आहे. आपण काल पाहिलं की रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाइप्स. रेस्पिरेशन किती प्रकार आपण बघितले काल? 2 प्रकार पाहिले रेस्पिरेशनचे, म्हणजे श्वसनाचे. श्वसनाचे किती प्रकार पाहिले आपण? 2 प्रकार पाहिले. एक असतं पेशी सर्वाधिक श्वसन आणि दुसरं असतं बघा आपलं, बघा, ऑक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन त्याच्यामध्ये भाग घेतो आणि दुसरा आहे विनॉक्सी श्वसन, यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. तर किती टप्पे आहेत त्याचे? साधारणतः 3 टप्पे आहेत. बघा, आपल्या अभ्यासाचे ग्लुकोजचं जे ऑक्सिडीकरण होतं याचे 3 टप्पे आहेत. पहिलं किती टप्प्यामध्ये? 3 टप्पे. पहिलं आहे ग्लुकोजचं विघटन. काय होतं? पहिलं आहे ग्लुकोजचं विघटन, ज्याला आपण म्हणतो ग्लायकोलिसिस. काय म्हणतात त्याला? ग्लुकोजचं विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस. ग्लुकोज काय मी तुम्हाला काय सांगितलं? C6H12O6 बरोबर. C6H12 आणि O6 हे आलं ऑक्सिजन, सॉरी ग्लुकोज. तर ग्लुकोजचं काय होतं बघा, तर पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने काय होतं? विघटन होते आणि काय तयार होतं? पायरुविक आम्ल, पायरुविक ऍसिड तयार होतं, एटीपी तयार होते आणि NADH2 तयार होतं. ओके. निकोटिनमाइन, ऍडेनिन डायहायड्रोजन असं तयार होतं आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 काय तयार होतात? आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. किती रेणू तयार होतात? 2-2 रेणू या ठिकाणी तयार होत असतात. बरोबर. तर या प्रक्रियेमध्ये बघा, या प्रक्रियेत काय तयार होतं? परत सांगतो तुम्हाला काय तयार होतं? पायरुविक आम्ल तयार होतं, एटीपी तयार होते, NADH2 आणि पाणी यांचे किती किती रेणू तयार होतात? प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ऍसेटिल कोएन्झाइम ए या रेणूंमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 हे रेणू काय होतात? तयार होत असतात. बरोबर. काय होतं बघा, परत सांगतो तुम्हाला या स्क्रीन मध्ये, याच याच्यात दाखवतो तुम्हाला काय होतं बघा. हा ग्लुकोज आहे C6H12 आणि O6. बघा नीट सांगतो. सगळ्यात पहिली प्रक्रिया तुम्हाला सांगतो, ग्लुकोजचं विघटन. ग्लुकोजचं विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी मी. तर ग्लुकोजचं जे विघटन होतं टप्प्याटप्प्याने होतं. एकाच वेळेस होतं का? नाही, टप्प्याटप्प्याने होत असतं. या टप्प्याने होताना काय होतं की यापासून मिळतं तुम्हाला पायरुविक आम्ल मिळतं, PA पायरुविक आम्ल मिळतं. किती मिळतात? ते 2 मिळतात. त्याचबरोबर 2 ATP मिळतात. काय मिळतात? 2 ATP मिळतात. अधिक काय मिळतं तुम्हाला? 2 NADH2 मिळतात. काय मिळतात? 2 NADH2 मिळतात. NADH2 हे किती मिळतात? 2 मिळतात. आणि उरतं काय? पाणी, वॉटर. उरतं काय तुमचं? वॉटर. ते पण किती मिळतं तुमचे? 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. किती मॉलिक्यूल तयार होतात? 2. ठीक आहे. आता यामध्ये हा जो काही इथे आवाज बंद ठेवायचा आहे, या ठिकाणी बघा, हे जे काही पायरुविक आम्ल तयार होतं ना, पायरुविक आम्ल, याचं पुन्हा काय तयार होतं? हे तयार होतं बघा, ऍसिटाइल को एन्झाइम ए तयार होतं. काय तयार होतं? ऍसिटाइल को एन्झाइम ए. ठीक आहे. आणि सोबतच तुम्हाला मिळतात NADH2 मिळतात. काय मिळतं तुम्हाला? NADH2 आणि कार्बन डायऑक्साईड. NADH2 आणि कार्बन डायऑक्साईड हे या ठिकाणी मिळतं. बरोबर. परत रिपीट करतो बघा प्रोसेस. सी ग्लायकोलिसिस. ठीक आहे. We have seen that aerobic respiration is one method and anaerobic respiration is another method. In aerobic respiration में क्या होता है? Glucose is oxidized in 3 steps. Glucose is oxidized in 3 steps.
किती स्टेप्स होतात ग्लुकोजच्या ऑक्सिडेशनला? इट रिक्वायर्स थ्री स्टेप्स. फर्स्ट स्टेप आहे ग्लायकोलिसिस. लिसिसचा अर्थ काय? तुकडे करणे. लिसिस मीन्स टू ब्रेक डाऊन. ओके. सो यू आर ब्रेकिंग द ग्लुकोज. तुम्ही काय करताय? ग्लुकोजला. सो ग्लुकोज इज C6H12. आवाज बंद ठेवायचा बाळांनो. काही डाऊट असेल नंतर विचारा मला. C6H12O6. दिस ग्लुकोज, या ग्लुकोजचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं. ओके, या ग्लुकोजचं काय होतं? ब्रेकडाऊन होतं. ब्रेकडाऊन कसं होतं? इन अ स्टेप वाईज मॅनर. कसं होतं? स्टेप बाय स्टेप. इथे बघा दिले. इथं स्टेप बाय स्टेप. ग्लुकोज ऑक्सिडेशन होतं स्टेप बाय स्टेप. कुठे होते ही प्रक्रिया? ही कुठे होतं? इन द सायटोप्लाझम. दिस प्रोसेस अकर्स इन द सायटोप्लाझम. बोला बोला बाळांनो, काय डाऊट आहे का? मी तुम्हाला वेळ देणार आहे, टेन्शन घेऊ नका. हा, लक्ष द्या. हा कॉल ऐकायला येत नसेल तर मग फक्त मला चॅटमध्ये ऑप्शन सांगा, मी तुम्हाला सांगतो मला काय करायचं ते. ना C6H12O6 काय तयार झालं? टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. टू मॉलिक्युल्स ऑफ PA पायरुविक ऍसिड दिलं बघा. टू मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. देन ATP, NADH2 आणि वॉटर. काय तयार होतं? प्लस ATP तयार होते. And plus NADH2, ATP सुद्धा two molecules of ATP, then two molecules of NADH2 plus two molecules of water plus two molecules of water. Getting? Now what happens? See, हा जो पायरुविक ऍसिड फॉर्म होतो ना, दिस पायरुविक ऍसिड अगेन, या पायरुविक ऍसिडचं काय होतं? पायरुविक ऍसिडचं काय होतं? इथे दिलं तुम्हाला. ओके, दिस पायरुविक ऍसिड अंडरगोज चेंज and it is converted into acetyl CoA. काय तयार होतं? acetyl coenzyme A. Along with that, two molecules of NADH2 and two molecules of carbon dioxide are released during this process. Getting? So what are the end products? जर तुम्हाला विचारलं what are the end products, तुम्हाला सगळ्यात शेवटी काय मिळतं? What are the end products of glycolysis? acetyl CoA, NADH2 and कार्बन डायऑक्साइड. हे जे आपले काय झाले? ग्लायकोलिसिसचे एंड प्रोडक्ट झाले. ठीक आहे. आता बघा, हा जो CO2 आहे ना, CO2, दिस CO2 आपण जेव्हा शरीराच्या बाहेर सोडतो ना रेस्पिरेशन मध्ये, दिस इज द CO2 आपल्या बॉडीमध्ये तयार झालेला असतो. गेटिंग? सो आपण त्याला बाहेर सोडतो आणि आपण काय घेतलेलं आहे? ऑक्सिजन घेतलेलं आहे. ऑक्सिजन कुठे घेतलं? फर्स्ट स्टेपलाच आपण घेतलं बघा इथे ग्लायकोलिसिसचं. गेटिंग? चला नेक्स्ट स्टेप काय बघा आपल्याला. दुसरं तुम्हाला आहे सेकंड स्टेप इज ट्राय कार्बॉक्सिलिक आम्ल चक्र. काय चक्र तुम्हाला कोणतं बघा? ट्राय कार्बॉक्सिलिक आम्ल चक्र. याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रेब सायकल. काय म्हणतात? क्रेब सायकल किंवा TCA सायकल. काय म्हणतात? TCA. ट्राय, टी म्हणजे ट्राय, सी म्हणजे कार्बॉक्सिलिक, ए म्हणजे ऍसिड. ओके, TCA सायकल म्हणतात त्याला. काय म्हणतात? TCA सायकल किंवा क्रेब सायकल. TCA सायकल, क्रेब सायकल. क्रेब कोण होता? क्रेब शास्त्रज्ञ होता. क्रेब कोण होता? शास्त्रज्ञ होता. त्याच्या नावावरून ते सायकल नाव पडलेलं आहे. ना आता TCA काय म्हणतात त्याला बघा. ऍसिटल कोएन्झाइम ए जो इथून मिळाला ना आपल्याला, या ठिकाणी जो ऍसिटल कोएन्झाइम जो मिळालाय, हा, तो कुठे जातो? आता तंतुकणिकेमध्ये जातो. कुठे जातात? तंतुकणिकेमध्ये जातात. सांगतो मला कुठे जातात ते. त्यावर काय होतं? त्यावर कार्बोक्सिलिक ऍसिड आम्ल चक्र म्हणजेच क्रेब चक्र, ही चक्रीय अभिक्रिया असते. कशी अभिक्रिया? चक्र बघा, अशा प्रकारचं एक चक्र तयार होतं. चक्रीय अभिक्रिया असते आणि या अभिक्रियेद्वारे आपल्याला काय मिळतं? हे जे ऍसिटाइल कोएन्झाइम ए आहे ना, याच्या रेणूचे काय होतं? पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. काय होतं? पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिडेशन होतं. तुम्हाला काय मिळतं? कार्बन डायऑक्साईड मिळतो, हायड्रोजन मिळतो, सॉरी पाणी मिळतं आणि NaDH2 आणि FADH2. सोबत काय मिळतं? ATP. सोबत काय मिळतं? ATP. गेटिंग? सोबत काय मिळतं तुम्हाला? ATP. सो जो ग्लुकोज आपण इथून घेतला होता ना, ग्लुकोज, सो ग्लुकोजचं आपण काय केलं? पायरुविक ऍसिड देन ऍसिटल कोएन्झाइम आहे. ऍसिटल कोएन्झाइमचं पुन्हा ऑक्सिडेशन झालं क्रेब सायकल मध्ये आणि फायनली यू गेट दिस. हे तुम्हाला काय मिळालं शेवटी? कार्बन डायऑक्साईड मिळाला, हायड्रोजन H2 म्हणजे पाणी मिळालं, NaDH2, FADH2 आणि ATP ची रेणू मिळाली. ठीक आहे. ही प्रक्रिया कुठे घडली? तुमची तंतुकणिकेमध्ये घडली. कुठे घडली? तंतुकणिकेमध्ये. 2 मिनिटं पुढे जाऊन सांगतो मला काय ते अजून. बघा. सो सेकंड स्टेप काय आपली? सेकंड स्टेप इज ट्राय कार्बॉक्सिलिक ऍसिड सायकल, TCA किंवा क्रेब सायकल. क्रेब कोण होता? क्रेब वॉज अ सायंटिस्ट. लक्षात घ्या. सो इट इज अ TCA सायकल और क्रेब सायकल. दोन मॉलिक्युल मिळाले इथं आपल्याला. दोन मॉलिक्युल मिळाले ऍसिटाइल कोएन्झाइमचे. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटाइल कोए एंटर मायटोकॉन्ड्रिया. कुठे जातात ते? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज प्रेझेंट इन द सेल. इट इज अ सेल ऑर्गॅनल. आपल्या शरीरातला
पेशीमध्ये असलेला एक पेशी घटक आहे हा मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. यामध्ये काय होतं, सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन कॉल्ड ॲज TCA. काय होतं, आपल्या शरीरामध्ये TCA नावाची एक सायकल होते त्या सेलमध्ये. अँड इन द मायटोकॉन्ड्रिया, नॉट सेल, इन द मायटोकॉन्ड्रिया, acetyl part of acetyl CoA हा जो आहे तो पूर्ण ऑक्सिडाइज होतो बघा. इट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस अँड मॉलिक्युल्स, कोणकोणते मॉलिक्युल मिळतात, यू गेट कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2, FADH2, ओके, आर डिराइव्ड. आणि तुम्हाला ATP सुद्धा मिळते, इथे ATP दिले नाही. ओके, यू ऑल्सो गेट ATP. ओके, यू ऑल्सो गेट ATP. ठीक आहे, गेटिंग, यू ऑल्सो गेट ATP. समजतंय का? सो दिस इज द प्रोसेस विच अकर इन द मायटोकॉन्ड्रिया. ही प्रोसेस कुठे अकर होते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. थर्ड सायकल काय आता, थर्ड स्टेप काय, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. काय सारखं तुम्हाला, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC, इलेक्ट्रॉन ETC रिएक्शन. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन. ETC म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिएक्शन. आता काय होतं बघा, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा कुठे होते, मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिकेमध्येच होत असते. हे बघा, हे मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला दिलेले, हे मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका आहे, त्यात असलेली TCA सायकल. आता यामध्ये काय होतं, या सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेलं जे NaDH2 तयार होतं, त्याचबरोबर FADH2 तयार होतं, यापासून काय मिळतं आपल्याला, ATP मिळतात. काय मिळतात, ATP मिळतात. बरं, या प्रक्रियेमध्ये ATP मिळतात. आणि बघा, आपण जे काय शिकतोय ते कशासाठी शिकतोय, ते सगळं शिकतो कशासाठी आपण, आपल्याला काय पाहिजे आता, ऊर्जा पाहिजे. राईट, यू वॉन्ट एनर्जी. आणि एनर्जी आपल्या शरीराला कशातून मिळते, ATP. म्हणजे आपण ही जी काही खटाटोप शिकतोय ती शिकतोय कायसाठी, टू गेट द एनर्जी. आणि एनर्जी कशी मिळते, ऊर्जा कशी मिळते, ATP पासून. आता ATP कसे फॉर्म होतं बघा, एक NaDH2, एक NaDH2 आहे ना, एक NaDH2 याच्यापासून तुम्हाला 3 ATP मिळतात. किती ATP मिळतात, 3. आणि एक FADH2 आहे ना, याच्यापासून तुम्हाला किती ATP मिळतात, 2 ATP मिळतात. किती मिळतात, 2 ATP. समजलं. त्याचबरोबर पाणी सुद्धा मिळतं तुम्हाला. काय मिळतं, पाणी सुद्धा मिळतं या प्रोसेसमध्ये, ETC मध्ये, इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये. बघा, हे पायरुविक ऍसिड बाहेरून आलं. बाहेरून म्हणजे कुठून, आपण काल बघितलं, सायटोप्लाझम मधून. देन मेदाम्ले आपल्या शरीरात असतात. TCA सायकल होते. TCA सायकल मध्ये आपल्याला काय मिळतात, मगाशी बघितलं आपण, TCA सायकल मध्ये आपल्याला काय मिळालं, NaDH2, FADH2, कार्बन डायऑक्साइड आणि ATP. अँड फायनली आपल्याला काय मिळतं, ही डायग्राम आहे मायटोकॉन्ड्रियाची. अँड फायनली यू गेट ATP. तुम्हाला काय मिळतं, फायनली ATP. अशा प्रकारे काय केलं आपण, अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये, नीट लक्ष द्या, अशा प्रकारे ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण घडून आलं. आता जसं आपण लेक्चर सुरू केला त्याच्या आधी, तेव्हापासून किंवा त्याच्या म्हणजे आपण जिवंत आहोत म्हणून ही सर्व प्रक्रिया आपल्या शरीरात घडत आहे. ही कंटिन्युअसली घडते बघा. तर ऑक्सिडीकरणामध्ये काय होतं, ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण विघटन होते आणि आणि ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साइड आणि H2O चे काय मिळतं तुम्हाला, रेणू मिळतात. बरोबर, म्हणजे जो आपण फायनली आपण जे काय घेतलं आहे, ओके, फायनली आपण काय घेतलं होतं, वी स्टार्टेड विथ द ग्लुकोज. आपण ग्लुकोज सुरू केला आणि ग्लुकोजचं विघटन कशामध्ये झालं, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, आणि काय मिळालं तुम्हाला, ऊर्जा मिळाली. काय मिळाली तुम्हाला, ऊर्जा मिळाली. ऊर्जा कशात मिळाली तुम्हाला, ATP मध्ये. कशामध्ये ऊर्जा मिळाली, ATP मध्ये. ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट, ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट तुम्हाला काय मिळाली, ऊर्जा मिळालेली आहे. NaDH2 म्हणजे निकोटिनमाइड ॲडेनिन डाय न्यूक्लियोटाइड. FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. हे प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशी श्वसनात मदत करणारे 2 सहविकर आहेत. बरोबर. आणि या ठिकाणी तुम्हाला ATP दिलं बघा. ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे एक ऊर्जेचे संपृक्त असे रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांमध्ये बंधाने जोडलेले असतात. या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असते. त्यांचा उपयोग कशासाठी, ऊर्जाचा साठा करण्यासाठी होत असतो. रासायनिकदृष्ट्या ATP जो आहे ना, ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला असतो. ठीक आहे. आणि तुम्हाला काय मिळतं, ATP मध्ये मिळते आपल्याला या ठिकाणी. ATP म्हणजेच काय, करंस. ATP म्हणजे काय, ऊर्जेचे चलन. त्याला ऊर्जेचे आपण काय म्हणतो, चलन असे म्हणतोय. समजतंय. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ATP आहे बघा. थोड्या वेळाने दाखवतो परत. सो थर्ड स्टेप इज व्हॉट, ETC. ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. This reaction occurs in the mitochondria only. This reaction occurs in the mitochondria only. Okay. So what happens, या रिएक्शन मध्ये काय होतं, see, one NaDH2 gives
3 molecule of ATP. एका NADH2 पासून किती मिळतात? You get 3 molecules of ATP. From one FADH2, you get 2 ATP. किती मिळतात तुम्हाला? 2 ATP मिळतात. Getting? And along with that, there is a formation of water also. कुठे होतं? Water सुद्धा फॉर्म होते. This process occurs in the mitochondria. This process occurs in the mitochondria. Therefore, one molecule of oxygen, आपला ग्लुकोज बघा, आपण एक ग्लुकोज घेतलं ना, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and काय होतं बघा, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide and water are produced along with the energy. Getting? तुम्हाला काय सांगितलं की what आपण इथे खराब करतो, we require energy and energy is in the form of ATP, adenosine triphosphate. हा बघा, ATP, adenosine triphosphate. NADH2 म्हणजे काय? निकोटिनामाइड adenine dinucleotide. FADH2 means flavin adenine dinucleotide. Getting? Both the enzymes are formed in the cell. Now this is the ATP. एक्झामला कधी कधी तुम्हाला विचारतात ATP. ATP is equal to energy currency. ATP म्हणजे काय? एनर्जी करन्सी. ATP म्हणजे काय? एनर्जी करन्सी. परत सांगतो ATP म्हणजे काय बघा तुम्हाला. आता बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी बघा. मोबाईलची बॅटरी जर चार्ज नसेल ना, मोबाईलची बॅटरी चार्ज नसेल, तुमची बॅटरी लो असेल तर असं दाखवतं. आणि मोबाईलची बॅटरी जेव्हा फुल चार्ज होते तेव्हा तुम्हाला असं चिन्ह दाखवतं. बघितलं सगळ्यांनी? बघा की नाही, हे नवीन काही आपल्यासाठी नाही. सिंपल आपलं दररोजचं उदाहरण बघा. आपण नेहमी मोबाईल आणि आपण या नेहमी गोष्टीसाठी असतो. मोबाईल आपल्याकडे नेहमी असतो, त्यामुळे आपल्याला माहित आहे की मोबाईलची बॅटरी लो असेल तर तुम्हाला असं रेड कलर दाखवतं, लो बॅटरी दाखवतं. बॅटरी फुल चार्ज झाली तर तुम्हाला असे दाखवतं. सिमिलरली फुल चार्ज मीन्स ATP अँड ADP मीन्स बॅटरी लो. ADP मीन्स बॅटरी लो. गेटिंग? आता बॅटरी लो कधी होते? वेन यू डू अ लॉट ऑफ वर्क. तुम्ही खूप काम करता तेव्हा तुमच्या शरीरातली ऊर्जा कमी होत असते. दिस इज adenine प्लस रायबोस, जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध, म्हणजेच ATP. आता इथून काय केलं तुम्ही बघा, इथून काय केलं? यू ब्रोक. तुम्ही यातला काय केला? एक फॉस्फेट कमी केला. ट्राय म्हणजे 3 आहेत ना, ट्राय म्हणजे 3 असतात. ATP ना, ट्राय म्हणजे 3 असतात. तुम्ही काय केला? एक फॉस्फेट वेगळा केला बघा इथे. एक फॉस्फेट तुम्ही वेगळा केला. या ठिकाणी काही ऊर्जा मुक्त झालेली आहे. म्हणजे तुम्ही जो टी म्हणजे ट्राय म्हणजे 3 असतात, तर त्याचा तुम्ही डी केला. डी म्हणजे डाय. डी म्हणजे काय? डाय. तर 2 असतात इथे बघा. डी म्हणजे डाय 2, इथे ATP म्हणजे 3 असतात. सो व्हॉट इज डन? हे सगळं कधी होते? व्हेन यू डू अ लॉट ऑफ वर्क. जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारे ऊर्जा हळूहळू कमी होत जाते आपल्या शरीरातली. काम नाही, अनेक गोष्टींमुळे ऊर्जा कमी होत जाते आपल्या शरीरातली. काय आहे ते पण तुम्हाला दिले बघा, वाचून दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. बघा. सो दिस इज ATP अँड द NTP इज एनर्जी currency. Sorry. So you know very well that this is low battery. Example is your mobile phone, and this is battery full. Battery full. Okay. Example तुमचा मोबाईल फोन बॅटरी फुल असलं असं दाखवतं. सो वेन यू वर्क अ लॉट किंवा जेव्हा तुम्ही काम केल्यानंतर काय होतं? दिस इज द प्रोसेस ऑफ एनर्जी कन्व्हर्जन. सॉरी, एनर्जी कन्व्हर्जन नाही, एनर्जी काय होतं? रिडक्शन किंवा कमी होणं. सो adenine phosphate किती आहे? There are 3 phosphate and 1 ribose. So this is known as ATP, adenosine triphosphate. Tri means 3. Tri means 3 phosphate. And what you do, तुम्ही एक phosphate break केला इथून बघा. Break कधी करतो? Because we require energy. What we require? We require energy. Energy in the form of ATP. Energy in the form of ATP. Getting? So एक ब्रेक करतो आपण बघा. सो यू ब्रेक द वन फॉस्फेट मॉलिक्यूल फ्रॉम द थ्री मधून तुम्ही एक ब्रेक केला. सो यू गेट ADP. सो ATP इज कन्वर्टेड इनटू ADP. सो वेन दिस अकर्स, तुम्हाला दिले बघा खाली, वेन दिस अकर्स हे कधी होतं? हे पण आपल्याला खाली दिलेलं आहे. सी कधी होतं बघा. उपासमार, उपोषण यांसारख्या अपवादक परिस्थितीमध्ये शरीरात जर कार्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. कधी होतं बघा? उपासमार आणि उपोषण. बरोबर. रेग्युलर अशा प्रक्रिया आपल्याकडे सहसा करत नसतात. तर ATP पाहिजे आपल्याला, परंतु बऱ्याच वेळा काय होतं की जर आपण कर्बोदकाचा साठा कमी झाला पाहिजे शरीरातला, तर आपण काय करतो? स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर करतो, जे आपल्या शरीरामध्ये साठवलेले असतात. त्याला थोडक्यात आपण चरबी म्हणतो. बरोबर. तर स्निग्ध पदार्थांसोबत
स्निग्ध पदार्थावर त्याचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते आणि प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लात केले जाते. मेदाम्ल आणि अमिनो आम्ले ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केले जातात आणि ऍसिटिल कोएन्झाइम ए या रेणूचे क्रेब चक्र अभिक्रियाद्वारे काय होते पुन्हा ऑक्सिडीकरण केले जातं आणि तुम्हाला काय मिळते ऊर्जा मिळते. ठीक आहे. काय होतं तुम्हाला काय मिळते ऊर्जा मिळते. कधी जेव्हा आपल्या शरीरामध्ये कर्बोदक नसतात. ठीक आहे. if there is a sufficient if there is insufficient sorry if there is insufficient amount of carbohydrates in the body if बघा परत सांगतो if there is insufficient amount of carbohydrate in body due to exceptional conditions like fasting hunger बरोबर hunger उपासमार fasting म्हणजे उपोषण then lipids and proteins energy production are used for energy production. लिपिड्स असतात ना लिपिड्स आर कन्वर्टेड इंटू फॅटी ऍसिड लिपिडचं काय म्हणतो फॅटी ऍसिड्स अँड प्रोटीन असतात ना द प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. फॅटी ऍसिड्स अँड अमिनो ऍसिड. नाव द फॅटी ऍसिड्स अँड अमिनो ऍसिड्स कन्वर्जन होतं ऍसिटाइल कोएन्झाइम ए. मग परत जी प्रोसेस आपण बघितली ना वर सेम प्रोसेस फॉर्म होते क्रेब सायकल पासून. So this acetyl coenzyme A is by the process of Krebs cycle in mitochondria. काय फॉर्म होतो मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय होतं ही प्रोसेस होते आणि यू गेट द एनर्जी. तुम्हाला काय मिळते एनर्जी मिळते. यू गेट द एनर्जी. बघा क्रेब शास्त्रज्ञाची तुम्हाला माहिती दिलेली आहे या ठिकाणी खूप छान म्हणजे ठीक आहे. बघा क्रेब शास्त्र तुम्हाला माहिती दिलेली आहे वाचून घ्या. हा तर वाचूया चला मानसशास्त्राची माहिती वाचली पाहिजे. ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलिसिसच्या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन मेयरहॉफ आणि पार्नास त्याचे आडनाव असतो एमडेन मेयरहॉफ आणि पार्नास म्हणजे EMP या 3 शास्त्रज्ञांनी त्यांच्या सहकार्याने मिळून लावला होता. त्यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले म्हणून त्याला ग्लायकोलिसिसला काय म्हणतात EMP पाथवे म्हणतात. म्हणजे काय एमडेन मेयरहॉफ आणि पार्नास पाथवे हे सगळं म्हणतात. हा खूप छान असा पाथवे तुम्हाला वाटलंच मी गरज नाही तुम्हाला त्याची जायची पण खूप छान असा पाथवे आहे आणि तो कठीण आहे तुम्हाला सध्या समजणार नाही. TCA सायकल ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र कोणी केलं हेन्स क्रेब. सर हेन्स क्रेब यांनी लावला 1900 ते 1981 मध्ये त्यांचा जन्म होता मृत्यू होता. 1900 ते 1991 कालावधी होता. या चक्रीयाला क्रेब सायकल म्हटलं त्याला त्यांना नोबेलचं पारितोषिक मिळालं होतं 1953 ला. कधी मिळालं होतं 1953 ला. परत रिपीट करतो बघा. द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस बघितली सगळ्यात पहिली प्रोसेस. इट वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट कोण एमडन मेयरहॉफ आणि पार्नास along with their colleagues. For this purpose, they performed experiments on muscles. आपलं मसल्स शरीराचे त्याच्यावर. Hence, the glycolysis is also known as the EMP pathway. कोणता पाथवे EMP pathway. Emden, Meyerhoff and Parnas pathway. Emden, Meyerhoff and Parnas pathway. आणि जी सेकंड आपण बघितली TCA cycle. The cyclic reaction of tricarboxylic acid cycle were discovered by Sir Hans Krebs. Hence, the cyclical process also called as Krebs cycle. He has been awarded the Nobel Prize in 1953. ठीक आहे. बोला आवाज येत नाही माझा. काय झालं आवाज येतोय माझा सगळ्यांना. गौरव संकेत शुभम गणेश आयुष राहुल आर्यन आयुष पवार गुड. ठीक आहे चला सोपा आहे धडा आणि धडा सोपा म्हणण्यापेक्षा की आपल्याला समजला पाहिजे तो ऍक्च्युली आणि म्हणून मी थोडा हळूहळू पण चाललोय. घाई आपल्याला करून चालणार नाहीये लक्षात घ्या. पण तुम्ही पण अभ्यास केला पाहिजे. आजपासून तुम्हाला मी अभ्यास पाठवतो बघा ग्रुपवरच. तुम्हाला स्क्रीनशॉटच पाठवतो याचे आणि तुम्हाला त्याचा अभ्यास काय काय करा तो पण पाठवतो पहिल्या धड्यापासून सायन्सचा पहिल्या धड्यापासून. एक सेकंड ना जरा मला वाटत नाही आज पण होईल आपला बराच मोठा आहे. चलो सो बघा तुम्हाला सायकल दिलेली आहे. कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने यांचे ऑक्सिडेशन करून मिळणारी ऊर्जा. ओके कशा प्रकारे होते आणि हा चॅट परीक्षेला विचारला जातो लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. हे फार इम्पॉर्टंट आहे. कळलं हे फार इम्पॉर्टंट आहे. हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं. काय काय दिलं बघा तुम्हाला. इकडे आधी डावीकडे बघा तुम्हाला काय दिलंय कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन. कोणतं श्वसन ऑक्सिश्वसन म्हणजे काय विथ ऑक्सिजनचा उपयोग करून. डाव्या बाजूला बघायचं पिंक कलरचं. हे चार्ट परीक्षेला विचारतात पूर्ण करण्यासाठी लक्षात ठेवा. चला काय दिलं तुम्हाला बघूया पुढे. पहिलं स्निग्ध पदार्थ असेल तर त्याचं काय बनतं मेदाम्ल बनतं.
स्निग्धपदार्थाला आपण चरबी सुद्धा म्हणतो थोडक्यात आपल्या साध्या भाषेमध्ये. प्रथिने असतात त्याचं अमिनो आम्ल बनतं. कर्बोदक आपण शिकलो काय होतं त्याचं ग्लुकोजचं विघटन होतं त्याला ग्लायकोलिसिस म्हणतात. ग्लायकोलिसिस मध्ये काय मिळतं आपल्याला पायरुविक आम्ल मिळतं. पायरुविक ऍसिडचं शेवटी काय मिळतं तुम्हाला ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ठीक आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए. इथे काय होतं इथे मेदाम्ल असतात ना मेदाम्लाचं रूपांतर डायरेक्ट कशामध्ये होतं ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये म्हणजे इथे ग्लायकोलिसिसची प्रोसेस होत नाही. अमिनो आम्ले सुद्धा कशामध्ये तयार होतात रूपांतरित होतात ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. बरोबर. आता हे ऍसिटाइल कोएन्झाइम ए हे कुठे जातं सगळीकडे आल्यानंतर कुठे जातं क्रेब सायकल मध्ये जातं. कुठे जातं क्रेब सायकल क्रेब चक्रामध्ये. आणि तुम्हाला काय मिळतं कार्बन डायऑक्साईड मिळतो. तुम्हाला वॉटर मिळतो आणि सगळ्यात जे महत्वाचं आहे दॅट इज द एनर्जी किंवा ऊर्जा आपल्याला मिळते. बरोबर. परत रिपीट करतो बघा. सी प्रोसेस ऑफ एनर्जी नीट लक्ष द्यायचं. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन. लक्षात घ्या एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स. कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स. ठीक आहे एरोबिक रेस्पिरेशन फक्त एरोबिक इन द प्रेझेन्स ऑफ oxygen. In the presence of oxygen. So lipids are converted into fatty acids. Proteins are converted into amino acids. Carbohydrates are converted into by a process of glycolysis. क्या होतं pyruvic acid form होतो and pyruvic acid finally form होतो acetyl coenzyme A. Here the process directly होते. Fatty acids are directly converted to acetyl CoA. Here also amino acids are directly converted into acetyl CoA. acetyl CoA क्रेब सायकल मध्ये जातं अँड यू गेट कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एनर्जी. काय म्हणतो कार्बन डायऑक्साइड वॉटर अँड एनर्जी. परीक्षेला हा तक्ता विचारतात. हा तक्ता तुमचा पाठ झाला पाहिजे. लक्षात घ्या परीक्षेला तक्ता विचारतात. ते आज तुम्हाला रिकाम्या जागा देतात आणि तुम्हाला पूर्ण करायला सांगतात किंवा मग चुकीचं देतात आणि तुम्हाला पूर्ण करायला सांगतात किंवा दुरुस्त करायला सांगतात. समजलंय पहिलं तुम्हाला कळलं. आता तुम्हाला इथे दिलं विनॉक्सी श्वसन विविध सजीवांमध्ये. बरोबर. हे विनॉक्स श्वसन आपल्या आपल्या शरीरात सुद्धा होतं आणि बऱ्याच सजीवांमध्ये सुद्धा होतं हे विनॉक्सी श्वसन. म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग न करता. ऑक्सिजनचा उपयोग न करता विविध सूक्ष्मजीवांमध्ये होतं. अगदी आपल्या पेशींमध्ये आपल्या स्नायूंमध्ये सुद्धा होतं. बघा साधं जर उदाहरण बघायचं असेल आपल्याला साधं उदाहरण बघा तुम्हाला सांगतो साधं उदाहरण. जेव्हा आपण धावतो बरोबर तुम्ही खूप धावता. तुमचा कॅमेरा चालू करा पटकन फास्ट. फास्ट कॅमेरा चालू करून पूर्वच घ्या होऊन जातात का नाही आहेत. गुड. जेव्हा आपण खूप धावतो फास्ट आपण खूप धावतो धावल्यानंतर काय होतं तुमचे जे पाय आहेत त्या पायाला बघा पायाला गोळे येतात. ठीक आहे पायाला गोळे येतात म्हणजे काय त्या ठिकाणी काय होतं की आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो शरीरामध्ये तो इनसफिशियंट होतो. आपल्याला तो ऑक्सिजन पुरतो का नाही पुरत. मग त्यावेळेस आपली प्रक्रिया होते कुठली होते विनॉक्सी श्वसन प्रक्रिया होते. कळलं कोणती प्रक्रिया होते विनॉक्सी श्वसन. दाखवतो स्क्रीनवर तुम्हाला. तर यावेळेस आपण काय घेतलं तर आपल्या शरीरामध्ये काय आहेत कर्बोदके आहेत. काय आपल्या शरीरामध्ये कर्बोदके आहेत बघा. कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स. तर त्या कार्बोहायड्रेट्स काय होतं पहिलं ग्लुकोज जर असेल त्यामध्ये बरोबर ग्लुकोजचं काय होतं विघटन होतं ग्लायकोलिसिस होतं. मग परत प्रोसेस पायरुविक आम्ल तयार होतं आणि त्या पायरुविक आम्लाचं काय होतं किण्वन होतं. काय होतं किण्वन होतं आणि वेगवेगळे पदार्थ तयार होते. हे आपल्या शरीराचं म्हणत नाही आम्ही लक्षात घ्या आपल्या शरीराचं म्हणत नाहीये आपल्या शरीराचं पुढे अजून किण्वन होतं. एक सेकंड किण्वन किण्वन प्रक्रिया होते विविध पदार्थ काय बनतात विनेगर जीवनसत्व बनतात व्हायटॅमिन्स आणि तुम्हाला काय मिळतं या ठिकाणी विविध सूक्ष्मजीवांच्या मध्ये प्रक्रिया घडत असते. ओके ही प्रक्रिया कधी घडते विविध सूक्ष्मजीवांमध्ये घडत असते. एक सेकंड ही प्रक्रिया कुठे घडते विविध सूक्ष्मजीवांमध्ये घडत असते. जसं विनेगर जीवनसत्व बनतं त्या ठिकाणी सगळ्यात मधली प्रोसेस. त्यानंतर किण्व म्हणजे काय तुम्ही जेव्हा हे खाता बघा आपण ब्रेड वगैरे खातो ही अशी प्रक्रिया घडते. पायरुविक आम्ल असतं त्याचं किण्वन होतं. किण्वनामधून काय म्हणतो अल्कोहोल बनतो. काय म्हणतो अल्कोहोल हे कुठं का कोण करतं ईस्ट करतात. कोण करतात ईस्ट किंवा किण्व करतात. आणि दिस प्रोसेस बघा पायरुविक आम्ल त्याचं किण्वन होतं त्याचं लॅक्टिक ऍसिड बनतो. काय म्हणतं लॅक्टिक ऍसिड हे कुठं बनतं स्नायू आणि तांबड्या रक्तपेशी हे आपल्यामध्ये घडते क्रिया.
बरोबर, मानवामध्ये क्रिया घडते. मधल्या क्रिया मानवामध्ये घडत नाही. पहिली आणि दुसरी क्रिया. गेटिंग? परत रिपीट करतो बघा. हे आहे विनॉक्सी श्वसन. काय आहे? विनॉक्सी श्वसन. दॅट मीन्स anaerobic respiration. हे काय तुमचं anaerobic respiration लिव्हिंग सेल. सो फर्स्ट प्रोसेस काय होते बघा. anaerobic respiration without using oxygen. Glucose is converted into glucose. Glucose is converted into glycolysis, then pyruvic acid formation, fermentation होतं. काय होतं fermentation? You get different products. Vinegar मिळतं, vitamins मिळतं. Okay. This process occurs in microorganisms. This process occurs in microorganisms, various microbes. Then second process is the formation of alcohol. Formation of alcohol. Pyruvic acid, त्याचं fermentation होतं. You get alcohol. बरोबर? अल्कोहोल पाहिजे ना माहिती ना अल्कोहोल. ते अल्कोहोल. And the process is by the yeast. And this process, शेवटची प्रोसेस ना pyruvic acid fermentation होतं. लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतात कुठे आपल्या बॉडीमध्ये एरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल्स. एरिथ्रोसाइट्स अँड मसल सेल्स. गेटिंग? समजतंय? चला. हम्म. हम्म. एवढं पान घेऊया आपण आणि आपण थांबूया. तुम्हाला आजपासून मी अभ्यास पाठवणार आहे तुम्हाला, तो मग तुम्ही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे बघा. विनक्सुएशन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. आता काही सजीव जे असतात ते ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. लक्षात घ्या, काही सजीव हे ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. हे कोणते असतात? खूप सूक्ष्मजीव असतात. कोण आहेत? उदाहरणार्थ अनेक जीवाणू, बॅक्टेरिया. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्स श्वसनाचा अवलंब करावा लागतो. त्यांना ऑक्सिजन लागत नाही. ऑक्सिजन तुम्ही दिलात की ते मरून जातात. लक्षात ठेवा. आपण ऑक्सिजन नसेल तर मरतो, ते ऑक्सिजन असेल तर मरतात. हा मोठा फरक आहे. विनक्स श्वसनाचे जर तुम्ही काय केलं विनक्स बघा. विनॉक्स श्वसनाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलिसिस व किण्वन फर्मेंटेशन 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचे पूर्णपणे संपूर्ण विघटन होऊन काय मिळते? ऊर्जा कमी मिळते. इथे ऊर्जा कमी मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटन तयार झाले पायरुविक आम्ल हे काही विक्रांच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केलं जातं. याला आपण फर्मेंटेशन किंवा किण्वन असे म्हणतो. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या साहाय्याने राहू शकणारे सूक्ष्मजीव यांच्या सोबती ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास ते काय करतात? ऑक्सिजन ऐवजी विनॉक्स श्वसनाचा अवलंब करतात. उदाहरणार्थ बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडलेली असल्यास बीज काय करतात? बीज म्हणजे बिया जे असतात त्या काय करतात? विनॉक्स शोषण करतात. असे आपण व्यायाम करताना सुद्धा होतं. मांसपेशी आपले स्नायू सुद्धा काय होतात? विनॉक्स शोषण करत असतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला काय होतं? थकल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या. आपल्याला थकल्यासारखं का वाटतं? तर हे त्याचं कारण आहे. व्यायाम करताना, धावताना, एखादं खूप कष्टाचं कार्य करताना. समजतं सगळ्यांना इथपर्यंत? परत रिपीट करतो बघा. So energy production in microorganisms through anaerobic respiration. Why? See, some organisms cannot live in presence of oxygen. They cannot live. ते जगू शकत नाही. Why? Because they don't require oxygen. आपला ऑक्सिजन पाहिजे ऑक्सिजन नकोय. So example, many bacteria. Such living organisms have to perform anaerobic respiration for energy production. कळलं? त्यांना anaerobic respiration लागतं and then only they produce energy. So glycolysis and fermentation are two steps for anaerobic respiration. मगाशी बघितलं आपण. Two steps कोणत्या? Glycolysis and fermentation. Glucose is incompletely लक्षात घ्या. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained by this respiration. Aerobic मध्ये जेवढी एनर्जी मिळते तेवढी याच्यामध्ये मिळत नाही. You get less energy in anaerobic respiration. Pyruvic acid produced through the glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes in this process. This is called as fermentation. याला काय म्हणतो? Fermentation. Some higher plants and animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is depletion in oxygen level. हे कधी कधी काय होतं बघा. जसं सीड्स आपण बिया बघा. सीड्स परफॉर्म anaerobic respiration if the soil is submerged under water during germination. हे बऱ्याच वेळा होतं बघा. आपण एखादं बी लावतो ते बी जमिनीखाली जातं. मग त्याला ऑक्सिजन मिळत नाही. मग ते काय करतं? विनॉक्स श्वसन करतं. म्हणजे anaerobic respiration करत असतं. या प्रोसेस बऱ्याचदा पाहिलेल्या असतात. आपण अनेक वेळा आपण अनुभव घेतला असतो. पण आपण तेवढा विचार करत नाही जेवढे शास्त्रज्ञ करतात. तो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक असतो. Similarly, our muscle cells also perform anaerobic respiration while performing exercise. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी अनुभवता तुम्ही. आणि व्यायाम सगळ्यांनी केलेला आहे कमी जास्त प्रमाणात. धावले सगळेच. Due to this process, the less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates due to which we feel tired. आपल्याला काय होतं? थकवा येतो. Will feel tired. आपल्याला थकवा जाणवतो अशा वेळेस. गेटिंग? समजतंय?